नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्ट्यामध्ये आपण राज्याच्या राजकारणातला पिंपरी चिंचवडचा अत्यंत महत्वाचा विषय. राज्यामध्ये 29 महापालिकाच्या निवडणुका सुरू आहेत, परंतु पिंपरी चिंचवडमध्ये जो प्रचार आता सुरू आहे तो हाईप झालेला आहे. जो रंगत आलेली आहे ती फक्त पिंपरी चिंचवडच्या प्रचारामध्ये. जसं मुंबईला आहे तसं मुंबईचा फक्त मराठीचा मुद्दा आहे, पण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 40,000 कोटी रुपये गेले कुठे, हा जो विषय आहे, ही जे टॅगलाईन आहे त्याच्यावरती संपूर्ण प्रचार केंद्रित झालेला आहे. या महापालिकेतील भ्रष्टाचार या विषयावरती सध्या रथी महारथी एकमेकांवरती तुटून पडलेले आहेत. 9 वर्षामध्ये भाजपने 40,000 कोटीचं केलं काय, कामं दाखवा, असा रोकडा सवाल अजित पवारांनी काल त्यांच्या एका जाहीर प्रचार सभेत केला. आठवड्यापूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्यावेळेस त्यांनी ती जंत्री दिली होती. साधारण 13-14 प्रकरणं होती की एवढा भ्रष्टाचार झालेला आहे, या संदर्भामध्ये कोणती कामं केली त्याच्या संदर्भात भाजपने खुलासा करावा. प्रत्यक्षात काही खुलासा झाला नाही. दरम्यानच्या काळामध्ये त्याच दिवशी प्रेस कॉन्फरन्स झाल्यावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे निगडीला भक्तिशक्तीजवळ आले आणि तिथे त्यांनी सांगितले की दादांकडून अशी अपेक्षा नाही आहे वगैरे वगैरे. दादांना, अजित पवारांना कॉर्नर करण्याचा भाजप आता प्रयत्न करते. त्याच्यामध्ये चंद्रकांत पाटील सुद्धा बोलले. काल चंद्रशेखर बावनकुळे इथे येऊन गेले. त्यांनी सांगितलं की मागची पानं उलटायला लावू नका. त्यानंतरही अजित पवारांनी रात्रीच्या सभेमध्ये भाजपला धुतलं. त्याच्यामध्ये सांगितलं तर लोकशाहीमध्ये पानं उलटायचा अधिकार सर्वांना आहे. हे संपूर्ण जे राजकारण चाललेलं आहे, राज्याचं राजकारण, त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड हा आता केंद्रबिंदू होत चाललाय. त्याच्यामध्ये राज्यात दोनही पक्ष सत्तेमध्ये एकत्र आहेत, परंतु पिंपरी चिंचवडच्या मैदानामध्ये दोघांनी शड्डू ठोकले, दोनही पैलवान समोरासमोर ठाकलेत. काय होणार ते आपल्याला पाहायचं. या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत पत्रकार अश्विनी सातव. अश्विनी, स्वागत आहे. त्यांच्या शेजारी आहेत दैनिक पुढारीचे किरणजी जोशी. किरणजी जोशी, आपलंही स्वागत आहे. त्यांच्यावर विजय जगताप. विजयजी, आपलंही स्वागत आहे. मला अश्विनी तू सांग, हे अजित पवारांचा जो प्रचार आहे, ती प्रचाराची लाईन त्याचा राष्ट्रवादीला फायदा होईल असं वाटतं का? कारण भाजप त्यांच्यावरती आता फार तुटून पडलेले आहे आणि तरी अजित पवार ऐकायच्या मनस्थितीत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड मी घेणारच अशा पद्धतीने ते चालू आहे त्यांचं रथ. तुला काय वाटतं नेमकं? सगळ्यात पहिल्यांदा पत्रकार आणि त्याचबरोबर या शहराची नागरिक आणि मतदार या भूमिकेतनं मी आता मला काय वाटतं ते म्हणते. हे शहर जे आहे ते एक उद्योगनगरी म्हणून ओळखलं जातं. या शहराची एक संस्कृती वेगळी होती. पुण्याचं जुळं शहर म्हटलं जात असलं तरी सुद्धा हे शहर स्वभावानं पण खूप वेगळं आहे. एक रांगडेपणा या शहरामध्ये आहे आणि या शहराच्या कारभारामध्ये पण आपण तो पाहिलेला आहे. जे नेतृत्व या शहराला लाभलं त्या नेतृत्वामध्ये पण तो रांगडेपणा होता. गेल्या 9 वर्षामध्ये हे शहर आमूलाग्र बदललं. मग ते पायाभूत सुविधांच्या बाजूने असू द्यात, इथल्या कार्यपद्धतीच्या बाजूने असू द्यात, ते सगळं बदललं. हे शहर तरी हे बदलत असलं तरी हे शहर कधीही एका विचारधारेचं होणार नाही. एक वेगवेगळे कंगोरे आहेत सुंदर. असं असताना आता भ्रष्टाचाराचा मुद्दा जो आहे तो सगळा एक नॅरेटिव्ह सेट केलाय की ते भ्रष्टाचार झालाय. 2017ला पुन्हा असाच नॅरेटिव्ह सेट झाला होता. तो खूप आकडा छोटा होता, पण त्याच्यावरती इथल्या लोकांनी सत्ता उलथून लावली होती. त्याला कारणही तसंच होतं की अनेक वर्ष एकाच लोकांची सत्ता होती. इथं आता मला संधी 5 वर्षांनी नाही मिळणार आहे. मधल्या काळात निवडणूक झाली नाही, त्यामुळे 9 वर्षांना संधी मिळते मतदार म्हणून मला इथे. तर मग मी नक्कीच आता इथं विचार करेल की बाबा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहेच आहे, पण दुसरीकडे माझ्या दृष्टीनं महत्वाचा मुद्दा आहे या शहरातल्या पायाभूत सुविधा. अगदी बरोबर. त्या कोण देणार, त्याच्यावरती कोण बोलणार? तुम्ही आरोप प्रत्यारोप हे करत राहाल, ते केलेच पाहिजेत, पण तुम्ही इथल्या पायाभूत सुविधांबद्दल बोलताय का? तुम्ही चांगल्या आरोग्य सुविधांबद्दल बोलताय का? तुम्ही चांगल्या शिक्षणाबद्दल बोलताय का? महापालिकेच्या शाळांची काय अवस्था आहे? तुम्ही चांगल्या वाहतूक सुविधेबद्दल बोलताय का? मेट्रो आली म्हणजे तुम्ही वाहतुकीचा प्रश्न सोडवला असं नाही. आजही शहर ज्या पद्धतीनं वाढलंय त्या पद्धतीनं या शहराला कनेक्ट करणारी सुविधा कुठेही नाहीये. बरोबर. आरोप प्रत्यारोप करत असताना ज्यांच्यावरती आरोप केले जात आहेत ते स्थानिक नेते तोंडाला चिकटपट्टी लावून गप्प बसलेले आहेत. अजित पवार बोलतायत, त्यांचे शिलेदार का बोलत नाहीयेत? त्यांचा साठलोटा आहे का अशी शंका मला येते. का मग हा आम्हा सगळ्या मतदारांना, इथल्या लोकांना दाखवायला कलगीतुरा तुमच्यामध्ये जो आहे तो झुपलाय का? कारण तुम्ही स्पष्टपणे असं सांगताय राज्यात एकत्र आहोत, तिथं प्रॉब्लेम नाहीये, देशात आम्ही एकत्र आहोत, ते पटतंय म्हणून इथे आहोत आणि आता स्थानिक पातळीवरती बोलायचं. ही तुमची मालमत्ता नाहीये, हे लक्षात घ्या. तुमचं ह्या शहरावरती प्रेम आहे, तुम्ही हे शहर विकसित केलं, या शहराला एक दृष्टी दिली, एक
हे शहर एक नावारूपाला आणलं हे कुणी करणार नाही, बरोबर. परंतु हे शहर सगळ्यांचं आहे हे समजून जर घ्यायचं असेल तर मग इथल्या उद्योगापासून इथल्या शिक्षण संस्थांबद्दल आम्हाला बोलावं लागेल, इथल्या महिलांच्या सुरक्षिततेबद्दल आम्हाला बोलावं लागेल. ते मुद्दे तुमच्या अजेंड्यावरती येत नाहीयेत. भ्रष्टाचाराचा आकडा खूप मोठा दाखवला म्हणजे सगळं मतपरिवर्तन होईल असं नाही. आणि मग इथे पुन्हा तुम्ही काल अजून एक वाक्य अजित पवार म्हटले की काका माझ्या सोबत आहे, काकाची खूप मोठी पुण्याई माझ्या सोबत आहे आणि आम्ही दोघे इथे एकत्र आहोत. तिकडं तर काहीच दिसत नाहीये. तुम्ही लढताय नेमकं कशासाठी हा सगळा प्रश्न जो आहे तो पडतोय. मग ही खरंच तुम्हाला ही निवडणूक इतकी महत्वाची वाटते का, हा माझा आता तुम्हाला प्रश्न आहे. किरणजी मला एक सांगा, याच्यामध्ये हा सगळा प्रचार भरकटच चाललाय का? कारण राजकीय आरोप प्रत्यारोप इतके भयंकर होत चाललेत. मूळ मुद्दे या शहराचा पाण्याचा प्रश्न आहे, वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही सगळं जर पाहिलं मेट्रोच्या बाबतीमध्ये ते नेटवर्कचा प्रश्न आहे. इथले जे सगळे महत्वाचे अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावरती मागची निवडणूक लढवली गेली तरी तो प्रश्न सुटला नाही, तो प्रश्न दुपटीने चिघळलेला आहे. हे सगळे मूळचे प्रश्न बाजूलाच राहिले. एसआरएचा प्रश्न आहे, डीपी प्लॅनचा प्रश्न आहे, त्याच्यावरती कुठेही वाच्यता होताना दिसत नाही. हे सगळा प्रचार भरकटच चाललाय का? नाही, अगदी बरोबर आहे. आणि अश्विनीच्या मताशी मी अगदी म्हणजे सहमत आहे की राजकीय मुद्दे इतके प्रकर्षाने पुढे आणले गेले त्या ठिकाणी जसं अश्विनी सांगितलं ते सगळे सामाजिक मुद्दे हे भरकटलेले आहे. की वाहतुकीचा विषय इतका गंभीर आहे की BRT केली, नंतर ती बंद केली. त्या BRT मध्ये अनेक जणांचा मृत्यू झालेला आहे. रोज शहरामध्ये अनेकांचा मृत्यू या वाहतुकीच्या चुकीच्या याच्यामुळे. हिंदुडीमध्ये ट्रॅफिक जाम, प्रचंड मनस्ताप. म्हणजे जसं आणि मेट्रो किती जरी 4 मेट्रो जरी आणून तिथं टाकल्या तरी तो काय प्रश्न सुटणार असा दिसत नाही. अजित पवारांनी स्वतः तिथं लक्ष घालून पहाटेचे दौरे केलेले आहेत. तर हे सर्व मुद्दे या अनुषंगाने पुढे आणून आम्हाला या मुद्द्यावरती असं दुर्दैवानं एकही पक्ष बोलत नाही किंवा एकही उमेदवार म्हणत नाही. तुम्ही जो डीपीचा जो मुद्दा सांगितला तो अतिशय महत्वाचा मुद्दा येत आहे की त्या डीपी मध्ये अजूनही हरकती आणि सूचनांवरती सुनावणी झालेली नाही. आणि दोन्ही पक्ष हे याच्यावरती भूमिका घेताना आपल्याला दिसत नाहीये. म्हणजे ज्या वेळेला तो डीपी आणला गेला तर डीपीची प्रक्रिया सुरू होती त्यावेळेला भाजप सत्तेमध्ये होतं. त्या भाजपने सुद्धा फक्त अमित गोरखेंनी आक्रमक भूमिका मांडली याच्यामध्ये. विधिमंडळामध्ये दोघांनी तिन्ही आमदारांनी भाजपच्या आमदारांनी मांडली. त्याच्यानंतर दुर्दैवानं कुठल्याही पक्षाने आणि कुठल्याही नेत्याने त्याच्यावरती भूमिका घेतलेली नाही. लोक ओरडून सांगत आहेत की चुकीची आरक्षण पडलेली आहे, पुढे त्याचा आम्हाला आमचं आयुष्य होणार आहे. त्यामध्ये म्हणजे अजून अजून काय लोकांनी सांगावं. आणि ह्याचा 100% हा परिणाम हा या मतदाना दिवशी आपल्याला दिसून येणार आहे. हा सामाजिक अँगल झाला. आणि आपण जी राजकीय परिस्थितीवरती तुम्ही जे मगाशी सांगितलं की अजित पवारांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा हा गेले 10 वर्षांपासून भ्रष्टाचार नव्हता का? होता. मग अजित पवारांना आताच इलेक्शन मध्ये हा भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे आणायची काय गरज आहे किंवा काय त्याच्या मागे आहे? तर स्पष्ट आहे की इलेक्शन असल्यामुळं निवडणूक स्ट्रॅटेजीचा हा भाग आहे की जो मूर्ती घोटाळा राष्ट्रवादीच्या काळामध्ये झाला आणि सत्ता उलटून लावली त्याच पद्धतीनं त्याच्यापेक्षा मोठा काहीतरी भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला राळ ओतून हे करायचं आहे. हेच जर स्थानिक नेते राष्ट्रवादीचे पहिल्यापासून बोलले असते एकही आंदोलन गेल्या 5 वर्षांमध्ये आपल्याला दिसलेलं नाही. राष्ट्रवादीने एक मोर्चा काढला होता, एकत्र मोर्चा सोडला तर एकही असं आंदोलन आक्रमक पद्धतीने आपल्याला झालेलं दिसत नाहीये. याचं कारण असं आहे की इथली जी संस्कृती आहे ही पाहुण्या रावळ्यांची गाव संस्कृती नातेगोत्यांची संस्कृती आहे. तो मारल्यासारखं कर्मी रडल्यासारखं करतो आणि अशा पद्धतीनं सारे मिळून आपण सत्ता चालू, सारे मिळून आपण राजकारण करू आणि सारे मिळून आपण दोन्ही पक्ष चालू अशा पद्धतीचे जर राजकारण इथं होणार असेल तर अतिशय उत्तमरित्या डेव्हलप झालेलं शहर हे पुण्यासारखंच अतिशय अनेक प्रश्नांनी बेजार होईल ही भीती मला तरी दिसते आहे. विजयराव मला सांगा, हे संपूर्ण राजकारण आता आरोप प्रत्यारोप काल अजित पवारने तोड डागले, तिकडे चंद्रशेखर बावनकुळे बोलले, हे 2 मंत्री येऊन गेले, अजून 5 दिवस बाकी आहेत. या 5 दिवसामध्ये जनता या विषयावरती काही विचार करताना तुम्हाला दिसते का? कारण आपण पाहिलं की हे सगळे आरोप प्रत्यारोप वर्तमानपत्रातून होत आहेत. प्रत्यक्षामध्ये या निवडणुकीमध्ये पवना जलवाहिनी जो 13-14 वर्ष तो विषय पेंडिंग आहे, या शहराचा पाण्याचा प्रश्न, भामा आसखेडचा प्रश्न, मुळशी धरणातून पाणी आणायचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न या शहराचा ज्वलंत आहे. या शहराची लोकसंख्या 30 लाख, पुढच्या भविष्यामध्ये 10 वर्षांनी 45 लाख होणार आहे. ज्या विषयावरती काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप काय काय करणार आहोत ते समोर दिसत नाहीये. पार्किंगचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न, शहर बेजार होत चाललेलं आहे, या विषयावर कोणीच बोलायला तयार नाही.
नेमकं तुम्हाला वाटतं की हे प्रश्न सोडून हे फक्त राजकीय मारामाऱ्या चालल्यात, हे ज्या साठमाऱ्या चाललेल्या आहेत, याचा निवडणुकीवरती सत्तेसाठी वापर होईल का? सत्ता मिळवण्यासाठी अजित पवारांनी जे हत्यार वापरले आता भ्रष्टाचाराचं, त्याचा कितपत परिणाम संभवतो? अजित पवारांनी काल थोडक्यात जे काही नॅरेटिव्ह सेट केलं, आता तुम्ही जे म्हटलं त्याप्रमाणे इथली जी जनता आहे, म्हणजे डीपी झालं, पाण्याचा प्रश्न झाला, म्हणजे Yes, sir, पण पाण्याचा आहे. प्रश्न गेली 7 वर्ष झालं, एक दिवसाड पाण्याचं इथली जनता सोचतेच आहे. परत विकास आराखड्यावर जे काय 50,000 हरकती आल्यात, म्हणजे सामान्य माणसाच्या आकलनाच्या बाहेरचे येते ह्या गोष्टी आहेत. आणि मग जे काही 40,000 कोटींचा अजित पवारांनी आता जाब विचारलाय, मग ही आकडा जरी मोठा दिसत असला तरी सामान्य माणसाच्या दृष्टीने हे काय, म्हणजे हा प्रकार त्याला फार अनभिज्ञ येतो ह्या गोष्टीविषयी. म्हणजे भ्रष्टाचार होतो म्हणजे नेमकं काय होतं हे त्याच्या दृष्टीने फार देतात. आता ई लर्निंग पासूनचे जे काही मुद्दे आहेत, म्हणजे जे बुद्धिजीवी वर्गाला फक्त समजतात की इथे काहीतरी गोंधळ झालाय किंवा काहीतरी करप्शन दिसतंय, स्मार्ट सिटीचाही तोच भाग आहे. परंतु इथली जी जनता आहे ही फक्त त्या इलेक्शन माहोलमध्ये फक्त आता हे असा हा बोलतोय तो तसा बोलतोय ह्या मुख्य प्रवासी आहेत. म्हणजे सामान्य माणसाला जे काही अभिप्रेत मुद्दे आहेत ते कोणी घेतच नाहीयेत. ना राष्ट्रवादी घेते ना भाजप घेते. आणि भाजपवर प्रहार करण्यासाठी अजित पवारांनी जे नॅरेटिव्ह सेट मांडलेला आहे त्याला उत्तरच देत नाहीये भाजप. आणि उत्तर दिलं तर मग काहीतरी खुलासा करावा लागेल, आणि खुलासामध्ये सगळं उघडकीस येईल, आणि उघडकीस आल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण फटका बसू शकतो. त्यामुळं एक तर ते दुर्लक्ष करून मारणे हा जो प्रकार केलेला आहे, आणि त्यामुळं होई काय की मग अजित पवारांना खुलासा होत नाही. आणि मग अजित पवार तुम्ही बघितलं तर सलग 3 वेळा त्यांनी नितीन लांडेंचा उल्लेख केलेला आहे. हो, बरोबर. सलग 3 वेळा त्यांनी कर्जबाजारी पालिका केलेली उल्लेख केलेला आहे. आणि ठेवी जे मोडलेल्या आहेत त्याचाही ते वारंवार उल्लेख करतात. आणि पुढच्या जे काही अजित पवारांच्या आता 7-8 सभा होतील त्याच्यामध्ये अजित पवार तेच हल्ले करणार आहेत. आणि ह्याच्यामुळं काय झालं की जे राष्ट्रवादीकडे मुद्दे नव्हते किंवा राष्ट्रवादी भांडत नव्हती किंवा राष्ट्रवादी हे प्रहार करत नव्हती, परंतु आता असं झालंय की एक बळ आलेलं आहे थोडक्यात. म्हणजे अजित पवारांनी ऊर्जा देण्याचं काम केलंय राष्ट्रवादीला. आणि ह्या ऊर्जेचं रूपांतर अवघ्या म्हणजे काही निवडणुका अशा असतात की अवघ्या 24 तासात पण पारड फिरतं. बरोबर. आणि अवघे 7 दिवस आहेत. म्हणजे भाजप ज्या भ्रमात होती की आम्ही आता 16 नगरसेवक आणले, 1,600. 4 आणले, मग आता आम्ही इतके येऊ, आता त्यांची बोंगी टाईट झाली असं म्हणायला हरकत नाहीये. नाही, हा तुम्ही अतिशय चांगला मुद्दा तुम्ही गेला की या सर्व राजकारणाच्या खिचडीमध्ये मतदार हा जो महत्वाचा फॅक्टर जो आहे. बरोबर. म्हणजे पूर्वी एक म्हटलं जायचं की किमान देवाला तरी घाबरा, तसं आता म्हणायची वेळ आली कारण किमान मतदारांना तरी घाबरा तुम्ही. तर आता किती तुम्ही 22 नगरसेवक 22 उमेदवार फोडा, नाहीतर तुम्ही भ्रष्टाचारावरती हे करा. जनता सुज्ञ आहे आणि मतदार हा सुज्ञ आहे हे आपल्याला लोकसभेला सुद्धा दिसून आलं. तुम्ही 500चा नारा द्या नाहीतर 1,200चा नारा द्या, किंवा तुम्ही भ्रष्टाचारावर आरोप करून 9 वर्षांनी पुन्हा शहराची सत्ता ताब्यात घ्यायला बघा. पण हे सर्व जनता बघते आहे. आणि तुम्ही जसं म्हटलं असं की लोकांना कळत नाही का, लोक रस्त्यावर येऊन काय म्हणजे बोलणार नाही, ते मतपेटीतून 100% दाखवणार आहेत. आणि ते लवकरच आपल्याला कळेल की मतदारांच्या मनामध्ये काय आहे. याचं कारण असं आहे की मतदार हा मी मगाशी म्हटलं असं लोकसभेला सुद्धा जागा दाखवण्याचं काम मतदारांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर सतर्क झालेल्या भाजपला आम्हाला तुम्ही हवे आहात, पण तुम्ही जे सांगत आहात ते करण्यासाठी आम्ही तुम्हाला देत आहोत हे मतदारांनी सांगितलं. बरोबर. आणि तोच आता पुन्हा मुद्दा आहे की जर खरोखरच घोटाळा झालेला असेल आणि त्याचा इम्पॅक्ट थेट मतदारांपर्यंत पोहोचलेला असेल तर त्याचं मतदार पेटीतनं 100% तुम्हाला उत्तर दिसून येईल. मला अश्विनी एक सांग याच्यामध्ये हे जे प्रचार सुरू आहे सध्या याच्यामध्ये विरोधी पक्षाची स्पेस सुद्धा या दोघांनीच घेतली का? याच्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी कुठलं दिसत नाही, ठाकरेंची शिवसेना दिसत नाही, शिंदेची शिवसेना सुद्धा बेपत्ता आहे, मनसे आप वगैरे हे बाकी आरपीआय सगळे सोडून दे. याच्यामध्ये काँग्रेस तो नो वेअर आहे. म्हणजे विरोधी पक्षाची जी स्पेस आहे याच्यामध्ये ती दिसत नाही. सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी ह्या दोघांमध्येच चाललंय. शहरामध्ये हे बाकीचे पक्ष करतात काय, तुला काय दिसतं? म्हणजे मला खरंच प्रश्न पडतो की केवळ इलेक्शन आपण पण जी चर्चा करतोय भाजप आणि राष्ट्रवादी, आणि ती राष्ट्रवादी कुठली तर अजित पवारांची. म्हणजे जवळपास जेव्हा एकत्र 2 काका पुतणे एकत्र आले त्यावेळेस हे स्पष्ट झालेलं आहे की आता तुतारी ही घड्याळच आहे, दुसरं काही नाहीये. आणि तुतारीनं प्रचारच नाही केलेला कुठे अजून. सुरुवातीला मला असं वाटतं की तिकीट वाटपाच्या वेळेस अमोल कोल्हे आणि रोहित पवारांनी काही बैठका घेतल्या असतील ते. त्यानंतर कोण दिसतंय? ना सभा नाहीयेत. काँग्रेसला तर सगळं काँग्रेसची नावं सगळी भरकटलेली आहेत. त्यांच्या अध्यक्षांनी पण राजीनामा दिलेला आहे.
इकडं शिंदे सेना असू द्यात किंवा मग शिवसेना असू द्यात, चाबुकस्वार काही ठिकाणी बोलताना दिसले, पण उमेदवारांची तुमची यादी नाही, नेमकं काय चाललंय हे कुणीच नाहीये. एक सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी ही सगळी निवडणूक चालू असताना पुन्हा मग ही आरोप प्रत्यारोपामध्ये गुरफटलेली आहे. मगाशी जे बोललो किंवा पाण्याचा मुद्दा, महिला म्हणून मी सांगते की माझं कामाचं टायमिंग, अनेक महिला आहेत आपल्याकडे या शहरामध्ये वर्किंग आहेत. हो बरोबर, वर्किंग वुमन. आता मी ज्या भागामध्ये राहते त्या भागामध्ये सकाळी पाणी येतं दिवसाड. मला सकाळी जर 6 वाजता किंवा 5 वाजता घर सोडावं लागत असेल, मला माझी कामं पाण्याच्या टायमिंग वरती ऍडजस्ट करावी लागतात. हा कुठला न्याय झाला? पहाटे 3 वाजता पण पाणी येतंय. पहाटे 3 वाजता, पण त्यावेळेस जर मला म्हणजे माझ्या वेळेनुसार मला नाही, पण मला त्या पाण्याच्या वेळेनुसार हे कर, हा रोष आहे. 24 तास पाणी, 24 विषय तास विसरा. आम्ही काय, या शहरातल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे, 24 तास नका देऊ, रोज किमान वेळेत तर आणि पुरेसं तर द्या. पुरेसं द्या पाणी. टँकरची गोष्ट तुम्ही, आज सोसायट्यांमध्ये आम्हाला पाणी संपलं की 1.5 लाख रुपये महिन्याचं टँकरचं बिल होतंय सोसायटीचं. मेंटेनन्सचा चार्जेस ते विषय पुढे चर्चेलाच नाहीये. तुम्ही आमच्या प्रश्नानं, आमच्यासाठी म्हणून निवडणूक आहे ना, नगरसेवक आम्ही आमच्यासाठी निवडून देणार आहोत, आमची कामं व्हावीत म्हणून नगरसेवक आम्हाला हवे आहेत, आणि ते नगरसेवक ओव्हरऑल. आणि दुसरं असं आहे की जे पक्ष आता या निवडणुकीच्या रिंगणामध्ये इतर उतरलेले आहेत ते खरंच सिरियस आहेत का? मला तो प्रश्न आहे. मतदारांमधून हा प्रश्न, ते सिरियस दिसत नाहीयेत. हा खेळ चाललेला आहे सरळ. किरण, मला एक सांग, अजित पवारांना घेरण्याचं काम भाजपची नेते मंडळी करतात. अजित पवार त्याला बळी पडतील की पुन्हा आणखीन आक्रमक होतील? नाही, मला एकूण त्यांची आता जी बॉडी लँग्वेज आहे आणि त्यांनी जो त्यांची देहबोली काय सांग? त्यांची देहबोली जी आता आहे आणि एकूणच त्यांनी जो स्टँड घेतलेला जो दिसतोय की त्यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये कुठल्याही पत्रकारांना प्रश्न विचारलेला नसताना स्वतःहून सांगितलं, विचारला 17,000 कोटीचा विचारला होता स्थानिक नेत्यांवरचा, मी ते का बोलत नाहीत या विषयावरचा, पण त्यांनी स्वतःच उदाहरण दिलं की माझ्यावरती पण आरोप झाला. हा तो प्रश्न असा होता की काही म्हणजे पोलीस केस असणारे काही किंवा गुन्हेगार प्रवृत्तीचे काही उमेदवारांना तुम्ही तिकीट दिलेलं आहे असं म्हणल्यानंतर अजितदारांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांचा गुन्हा सिद्ध झालेला नाही. माझ्यावरती सुद्धा 70,000 कोटींचा घोटाळ्याचे आरोप आहे, पण मी तरी सुद्धा सत्तेमध्ये आहे, बरोबर, आणि जे आरोप करतायत त्यांच्या सत्तेमध्ये मी आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. तेव्हाच कळलेलं होतं की अजित पवारांनी इथल्या स्थानिक राजकारण आपल्या शिंगावर घेतलेलं आहे. त्यामुळे मला नाही वाटत की आता ते थांबतील. आणि एकूणच त्यांचे प्रचाराचं फक्त आज ते पुण्यामध्ये आहे. हो, पुण्यात काल तर पुणे आणि पिंपरीमध्येच जास्त त्यांनी लक्ष घातलेलं दिसत आहे आणि त्याहून पिंपरीमध्ये जास्त त्यांनी लक्ष घातलेलं आहे. आणि किती भाजपच्या वरच्या नेत्यांनी किंवा स्थानिक तर कोणी बोलत नाहीच आहे, आणि किती वरिष्ठ भाजपच्या नेत्यांनी किती त्यांच्यावर आरोप केले, किती त्यांना इशारे दिले, ते सूचक इशारे असू देत तर आणि कुठले इशारे असू देत, अजित पवार आता ईर्ष्याला पेटलेले मला दिसत आहेत. आणि एनी हाऊ आपल्याला पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता मिळवायची आहे, यासाठी स्थानिक जे नेते आहेत ते बरोबर येऊ देत किंवा ते नसू देत, पण मी शहराचा कारभार माझ्या हातामध्ये घेणार आणि मला आता काही करून ही निवडणूक जिंकायची आहे अशा त्वेषानं आणि अशा हे ना ते इलेक्शन मध्ये उतरलेले मला तर दिसत आहे. मला तिघांना शेवटचा प्रश्न आहे. फक्त मतदानाला 15 तारीख, आज आहे 7 तारीख, त्यावरती तसं प्रचार संपायला 4-5 दिवस राहिलेले आहे. शेवटचा प्रश्न आहे, शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक आलेली आहे. आणखी 11 तारखेला अजित पवारांचा पुन्हा एकदा दौरा आहे, त्यानंतर परत बोलला. विजयराव, मला एक सांगा, अजित पवार भाजपचा टांगा पलटी करतील का? तुम्हाला काय वाटतं? तिघांनी सांगा थोडक्यात. टांगा पलटीच्या शक्यता कमी आहे माझ्या मते तरी, परंतु त्या आसपास पोहोचू शकते, म्हणजे दोघांमध्ये टाय होऊ शकते, इथपर्यंत आली ती लढत आलेली आहे. किरण, हे कसं आहे, टांगा पलटीवाला चाकं दोन्ही एकच असतील अगदी बरोबर, तर मग टांगा पलटी होऊ शकत टांगा परत जागेवरती टांगा हा म्हणजे तू ढकलासारखं कर, मी पलटी झाला आणि तू कर आणि आपण दोघं एक होतो आणि आपण आपलं ते निळू फुलवायचं. हा, तर त्यामुळं टांगा पलटी वगैरे असं मला नाही वाटत. पण त्यांनी ज्या पद्धतीनं लक्ष दिलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी पुण्यामध्ये जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा सांगितलं होतं की आम्हाला दोघांनी राजकारण कळतं, मला अजितदारांना दोघांनी राजकारण कळतं, बरोबर, त्यामुळं आम्ही दोघं एकत्र लढून आम्ही तिसऱ्याचा फायदा होऊन देणार नाही. अगदी बरोबर, त्यामुळे आम्ही दोघंही वेगळे आहोत, दोघं वेगळे लढणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही एकच आहोत, अशा संपून टाकला, अशामुळे एकच आहोत. त्यामुळे हे जे दिसतंय, कारण मला असं नाही वाटत किंवा असं होऊ शकतं, कदाचित माहित नाही, की भविष्यात जाऊन हे जे काही स्थानिक राजकारण पेटलेलं आहे, कारण लोकसभेला आणि विधानसभेला ज्या पद्धतीनं स्थानिक पातळीवरती 36 आकडा होता
एकमेकांचे कट्टर दुश्मन जे दुश्मन होते सुद्धा बरोबर त्यांना त्या भाजपच्या नेत्यांना राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावरती घेऊन फिरायची वेळ आलेली होती बरोबर आणि विधानसभेला पण तीच परिस्थिती होती. त्यामुळे स्थानिक पातळीवरती काय होतंय हे बघणं आपल्या दृष्टीने त्यावेळेला आपल्याला बघायचं होतं आणि ती आता वेळ आलेली आहे. आणि स्थानिक पातळीवरती वरचे नेते येऊन आता भांडत आहेत, खालची लोक गप्प आहेत. वरचे नेते येऊन आज भांडत आहे. तर हे आपल्याला आता भविष्यामध्ये आता हे होईल तर आपल्याला 4 दिवसात कळेलच, समजेल पिंपरी चिंचवडमध्ये कळेलच. पण ही जी वाद पेटलेली आहे हे आता कुठपर्यंत जाती वरती हे आता बघणं आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे. तेव्हा आपल्याला कळेल की हे कुस्ती जी होती ती नुरा कुस्ती होती का कशी होती. अश्विनी सेनापती जो आहे तो तलवारीला अगदी धार लावून तयार आहे. सैन्य मात्र गळीत गात्र आहे. हे सैन्याने जर ठरवलं की हा तर मग समसमान होईल, टांगापलटी होणार नाही असं एकंदरीत आहे आम्ही. आणि सगळ्यांचं आपलं तेच हे आहे. सामनातला पत्रकार आपला होऊ नये म्हणजे झालं. ओव्हरऑल आपण पाहिलं की आता निवडणूक प्रचारामध्ये भरती रंगत आलेली आहे. अजित पवारांनी जी वाद पेटवली, किरणने सांगितलं त्याप्रमाणे, आता त्याचा ज्वाला त्याचा भडका उडालेला आहे. भाजप पण दोन्ही बाजून पेटून उडलेली आहे, पण नेते फक्त भांडतायत. खालचे जी परिस्थिती आहे ती अजून जैसे थे आहे, त्याच्यामध्ये कुठेही काही यांचा फोन होता आपण हे सगळं पाहिलं तर पुढच्या 4-5 दिवसामध्ये आणखी काय जरूर पाहूया. आपण ते चलन वगैरे सगळं भरलेलं आहे, वेळ दिला पाणी मिळत नाहीये.